एक दिवस अर्जुन आणि भगवान श्रीकृष्ण राज्यामध्ये फेरफटका मारत असतात आणि त्यांना वाटेतच एक साधू महाराज भेटतात आणि ते साधू त्या दोघांनाही नमस्कार करतात. अर्जुन खुश होऊन त्या साधूंना एक सोन्याने भरलेली थैली देतो, सोन्याच्या मोहरांनी भरलेली थैली देतो आणि ते महाराज खुश होतात आणि तिथून निघून जातात. साधू हा अतिशय गरीब असतो, त्याला ती मोहऱ्यांनी भरलेली थाली बघून खूप आनंद होतो आणि तो विचार करत असतो की आता मी घरी गेल्यानंतर याचा वापर माझ्या परिवारासाठी करेल, मी याच्यातून हे खरेदी करेल, ते खरेदी करेल. या सगळ्या विचारांनी तो अगदी आनंदित असतो आणि त्याच्या मार्गाने जात असतो. आणि तितक्यातच काय घडतं की त्याला एक चोर रस्त्यात भेटतो आणि तो चोर ती सोन्याच्या मोहरांनी भरलेली थैली चोरी करतो आणि घेऊन जातो. त्यावरती साधूला खूप वाईट वाटतं. साधू म्हणतो, इतक्या दिवसांनंतर मला काहीतरी चांगलं भेटलेलं होतं आणि तेही माझ्या हातातून निघून गेलं. काय, जाऊ दे, माझं नशीबच खराब आहे, असं म्हणून साधू निघून जातो. असंच 2-3 दिवसानंतर पुन्हा अर्जुन आणि श्रीकृष्ण तिथे फेरफटका मारत असतात आणि पुन्हा तो साधू त्यांना भेटतो. त्यावरती साधू त्यांना घडलेला सर्व प्रकार सांगतो आणि अर्जुनलाही वाईट वाटतं, पण श्रीकृष्ण मात्र मंद हसत असतात. अर्जुन त्यांना एक मोती देतो आणि सांगतो की जाऊ दे, तुमची सोन्याची थैली जरी चोरीला गेली तरी हा मोती घ्या आणि ह्या मोतीचा वापर तुम्ही तुमच्या जीवनासाठी करा. यावरती तो साधू पुन्हा खूप खुश होतो आणि घरी जातो आणि पुन्हा त्याचे स्वप्न रंगवणे चालू होतात. यावेळेस मात्र साधू अगदी अलर्ट असतो. साधू विचार करतो की नाही, माझी सोन्याची मोहऱ्यांनी भरलेली थैली जरी चोरीला गेली तरी हा मोती मात्र मी माझ्या आयुष्यात उपयोगी आणणार. यावरती साधू त्या मोतीला खूप जपतो आणि विचार करतो की आता मी याला कुठे लपवू म्हणजे हा चोरीला जाणार नाही. आणि तो त्याच्या झोपडीत जातो. झोपडीत गेल्यानंतर तिथे एक जुना घडा असतो. त्या घड्यामध्ये हा साधू तो मोती ठेवून देतो आणि तो म्हणतो की ह्या घड्याला वर्षानुवर्ष कोणी हात नाही लावला, त्यामुळे ह्या घड्याला कोणीही चोरणार नाही आणि कोणाचं लक्षही जाणार नाही, कारण हा घडा खूपच खराब आहे आणि खूप वर्षापासून रिकामाही आहे, त्यामुळे याला कोणी चोरीही करणार नाही आणि याच्यावरती कोणाचा संशयही जाणार नाही. असा विचार करून साधू निवांत झोपून घेतो आणि काहीच वेळात साधूची बायको नदीवरती पाणी आणण्यासाठी जाते आणि येता येता काय घडतं की तो जो घडा होता तिच्या हातात पाण्याने भरलेला तो फुटून जातो आणि ती घडी येते आणि घाईघाईमध्ये तो जुना घडा उचलून घेऊन जाते आणि त्यानेच पाणी भरून आणते. आणि जेव्हा ती तो घडा घेऊन जाते तेव्हा पाणी भरता भरता त्यातील मोती नदीमध्ये वाहून जातो. आणि ती जेव्हा घरी येते तेव्हा साधू पुन्हा डोक्याला हात लावून बसतो आणि म्हणतो, हे काय, तुम्हाला न विचारता हा घडा कशाला घेऊन गेलीस? त्यावरती त्याची बायकोही म्हणते की एवढं काय होतं त्या घड्यात, घडा तर जुनाच आहे. यावरती तो साधू पुन्हा डोक्याला हात लावतो आणि म्हणतो की जाऊ दे, माझं नशीबच खराब आहे, माझ्या हातातून प्रत्येकच गोष्ट निघून जाते. असं म्हणत तो साधू पुन्हा दुसऱ्या दिवशी भिक्षा मागण्यासाठी जात असतो आणि त्याला पुन्हा श्रीकृष्ण आणि अर्जुन भेटतात आणि तो पुन्हा त्यांना सगळी हकीकत सांगतो. त्यावेळेस अर्जुनलाही वाईट वाटतं आणि तो श्रीकृष्णांना विचारतो, मी 2 दिवस झाले बघतोय, मी याला काहीतरी देतोय आणि तुम्ही फक्त बघताय आणि हसताय आणि तुम्ही तर त्याला काहीही देत नाहीये. त्यावरती श्रीकृष्ण त्याला 2 सोन्याचे नाणे देतात आणि म्हणतात जा. यावरती तो साधू थोडासा दुःखीही होतो की श्रीकृष्ण एवढे महान असून फक्त सोन्याचे 2 नाणी दिली आणि अर्जुन यांनी तर मला मोती दिले, सोन्याच्या मोहरा दिल्या, पण जाऊ दे, या 2 नाण्यांनी माझं होणार तरी काय आहे. आणि असं म्हणत त्याला जाताना रस्त्याने एक मच्छीमार दिसतो. त्या मच्छीमाराने एक मासा पकडलेला असतो. तो मासा खूपच सुंदर आणि मनमोहक असतो आणि त्या माशाची दया या साधूला येते. साधू म्हणतो, असंही मी या 2 नाण्यांचं करणार काय, त्यापेक्षा मी या माशाचा जीव वाचवतो. या 2 नाण्यांमधून मी या माशाला माझ्याकडे घेतो आणि पुन्हा नदीत सोडून देतो. असं म्हणून तो मासा त्या मच्छीमाराकडून घेऊन टाकतो आणि त्या माशाला तो त्या घड्यात ठेवून
नदीपर्यंत घेऊन जात असतो आणि त्या माशाला तो नदीत सोडतो आणि मासा मात्र त्याच्या तोंडातील तो जो मोती आहे तो त्या घड्यात सोडतो. आणि त्या साधूला जेव्हा त्या घड्यामध्ये मोती दिसतो तेव्हा साधू खूप खुश होतो आणि तो नाचायला लागतो आणि म्हणतो, भेटला भेटला, माझं गेलेलं मला भेटलं. आणि ज्या चोराने त्याच्या मोहऱ्या चोरलेल्या असतात तो चोरही योगायोगाने तिथूनच जात असतो आणि तो चोर, त्याला भीती वाटते, त्याला वाटतं की याने मला बघितलं आणि मोहराही बघितल्या, मार खाण्यापेक्षा मी याच्या मोहऱ्या याला परत करतो आणि निघून जातो. तो चोर ती मोहऱ्यांनी भरलेली थैली त्या साधूच्या तोंडावर फेकतो आणि निघून जातो. आणि हा सर्व प्रकार अर्जुन आणि श्रीकृष्ण दुरून बघत असतात. त्यावरती अर्जुन श्रीकृष्णांना म्हणतं की इतके दिवस मी त्याला नाणे दिले किंवा मोती दिलं तेव्हा तर काहीच झालं नाही आणि आता अचानकच त्याला सर्वच भेटलं, ही तुमची काय लीला, असं श्रीकृष्णांना अर्जुन विचारतो. त्यावरती श्रीकृष्ण खूप छान उत्तर देतात. श्रीकृष्ण म्हणतात की ज्या वेळेस त्या माणसाने स्वतःचा विचार केला तेव्हा तेव्हा त्या गोष्टी त्याच्या हातातून निघून गेल्या, पण जेव्हा त्याने त्या माशाला वाचवण्याचा विचार केला, त्याला वाचवण्यासाठी त्याने त्याच्याकडे असलेली 2 नाणी दिली, त्यामुळे त्याच्या आयुष्यात चांगली कर्म घडली आणि त्या चांगल्या कर्मांचं फळ म्हणून त्याच्याकडे चोरीला गेलेल्या सगळ्या वस्तू परत आल्या. मित्रांनो, यावरून एक गोष्ट लक्षात येते की ज्या वेळेस आपण दुसऱ्यांचा विचार करतो, दुसऱ्यांना समोर ठेवून आपण कर्म करत असतो, त्यावेळेस त्या गोष्टींचे फळ आपल्याला नक्कीच चांगले मिळत असते. ज्या वेळेस आपण दुसऱ्यांची मदत करतो, दुसऱ्यांना चांगल्या भावनेने बघतो, त्यावेळेस देवही कुठे ना कुठे आपल्या नशिबात चांगल्या गोष्टी लिहित असतो. या गोष्टीवरून एक लक्षात येते की जेव्हा आपण दुसऱ्यांची मदत करतो, जेव्हा आपण आपली नियत साफ ठेवून लोकांना त्यांच्या प्रॉब्लेम्स मधून बाहेर काढतो, तेव्हा देवही आपल्यासाठी चांगल्या गोष्टी लिहित असतो. त्यामुळे तुम्ही ही कायम लक्षात ठेवा की कायम दुसऱ्यांची मदत करत राहा आणि तुमचे कर्म चांगले ठेवा. देव तुमच्या आयुष्यातील सगळ्या प्रॉब्लेम्सला दूर नक्की करेल आणि तुमच्याही आयुष्यात साधूसारखेच चमत्कार घडायला सुरुवात होईल. आजची ही छोटीशी गोष्ट कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा.